मित्रांनो, मागच्या 2 प्रकरणांमध्ये SYVA, ACC, रिमोट सेन्सिंग आणि GIS व आपलं GPS या अभ्यासक्रमामध्ये आपण 2 प्रकरणांचा पूर्णपणे चर्चा करून हे प्रकरण आपण संपवले होते. आपण जे 2 प्रकरणांचा अभ्यास केला होता ते म्हणजे पहिलं प्रकरण जे होतं ते म्हणजे दूरसंवेदनाचा परिचय किंवा दूरसंवेदन, याचं महत्त्व, याचे प्रकार, याचे कार्य, नेमकी याची व्याप्ती काय आहे या संदर्भामध्ये. दुसरं जे प्रकरण होतं ते म्हणजे निष्क्रिय आणि क्रियाशील दूरसंवेदन, म्हणजे दूरसंवेदनाचे जे काही प्रकार आहेत आणि या प्रकारामध्ये कोणत्या कोणत्या तांत्रिक बाबींचा अभ्यास केला जातो आणि तो कशा प्रकारे उपयोगात किंवा उपयोजनात आणला जातो या संबंधित या दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण या विषयावर चर्चा केलेली होती. आणि त्या संदर्भामध्ये आपण सर्व मुद्दे जे काही तांत्रिक आणि अतांत्रिक होते ते या मुद्द्यांच्या आधारे आपण सर्व घटक परिपूर्ण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण घेतलेलं आहे. मित्रांनो, आज आपण तिसऱ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत आणि या प्रकरणाचं जे नाव आहे मित्रांनो, हवाई छायाचित्रांचे वाचन व विश्लेषण आणि दूरसंवेदनाचे उपयोजन. एरियल फोटोग्राफ्स किंवा फोटोग्राफ्स इंटरप्रिटेशन्स अँड ॲप्लिकेशन्स ऑफ रिमोट सेन्सिंग. म्हणजे एक माध्यम आहे हवाई छायाचित्र, म्हणजे एरियल फोटोग्राफ्स काढण्याचं एक माध्यम. या माध्यमातून जे काही फोटोग्राफ्स काढले जातात आणि ते फोटोग्राफ्स काढल्यानंतर त्याच्यावर कशा प्रकारची प्रक्रिया, म्हणजे ज्याला आपण प्रोसेस म्हणतो, ही प्रोसेस कशा प्रकारे केली जाते, काढलेल्या फोटोंचा अभ्यास कोणत्या कोणत्या तांत्रिक किंवा अतांत्रिक बाबीतून किंवा त्या तंत्रज्ञानातून केला जातो, असे कोणते टूल्स आहे की ज्या टूल्सच्या माध्यमातून किंवा त्या टूल्सच्या सहाय्याने आपण व्यवस्थित तो अभ्यास करून त्याचं निरीक्षण करून निष्कर्ष काढता येऊ शकतो. आणि दूरसंवेदनात या फोटोग्राफचा कशा प्रकारे वापर केला जातो या संबंधित हे आपलं प्रकरण आहे. आपल्या प्रकरणाचं पुन्हा एकदा नाव सांगतो: हवाई छायाचित्रांचे वाचन व विश्लेषण आणि दूरसंवेदनाचे उपयोजन. एरियल फोटोग्राफ्स, फोटो इंटरप्रिटेशन्स अँड ॲप्लिकेशन्स ऑफ रिमोट सेन्सिंग. तर हवाई जे छायाचित्र काढली जातात म्हणजे एरियल फोटोग्राफ्स, आपण विविध प्रकारचे जे बलून्स किंवा विमान किंवा हेलिकॉप्टर्स किंवा एखादं एक सॅटेलाईट म्हणा, जो विशिष्ट अंतरावर जे पृथ्वीच्या कक्षेमध्ये असतात आणि त्याला काही कॅमेरा आणि सेन्सर्स लावले असतात, त्या सेन्सरच्या माध्यमातून हवाई म्हणजे हवेत उडणारे यान याच्याद्वारे जी काही छायाचित्र काढली जातात, ही काही छायाचित्र जी असतात ती त्रिमितीदर्शक असतात. म्हणजे कोणत्याही सॅटेलाईट किंवा कोणत्याही उपग्रहाच्या माध्यमातून किंवा या एरियल फोटोग्राफच्या याच्यातनं जर आपण एखादं छायाचित्र जर काढलं किंवा जी संस्था या उपग्रहाला किंवा त्या हवाई यानाला ऑपरेट करत असते, ते छायाचित्र काढलेलं जे असतं ते पूर्णपणे त्रिमितीदर्शक किंवा त्रिकोणमितीदर्शक, याला 3D डायमेन्शनल असे म्हणतात. मग विमानातून 2 वेगवेगळ्या ठिकाणाहून एकाच प्रदेशाचे घेतलेले छायाचित्र, म्हणजे एकाच प्रदेशातले 2 छायाचित्र वेगवेगळे घेतले, म्हणजे एका बाजूने घेतलं, दुसरं छायाचित्र दुसऱ्या बाजूने घेतलं, तर असे छायाचित्र हे त्रिमितीदर्शक, अशा त्रिकोणमिती किंवा 3D डायमेन्शनल असतात. उघड्या डोळ्यांनी त्रिमिती दृश्य दिसू शकत नाही. आपल्या डोळ्यांनी आपल्याला ते स्पष्टपणेचे चित्र दिसू शकत नाही. म्हणजे एखादा तारा आपल्याला समोर अस्पष्ट दिसतोय, परंतु तोच तारा किंवा तो ग्रह जर टेलिस्कोपमधून पाहिला तर तो आपल्याला स्पष्ट दिसू शकतो. म्हणजे अशा प्रकारची एक प्रोसेस आहे. कारण या फोटोग्राफ्समध्ये किंवा या प्रोसेसमध्ये अनेक प्रकारचं तंत्रज्ञान असतं. त्यांची हाईट असते त्या फोटोग्राफची, म्हणजे ज्याचा आपल्याला फोटो काढायचा असतो त्याची लांबी, रुंदी, उंची, किती अंतरावर आहे, डिस्टन्स आहे, सगळ्या गोष्टींची बाबींची पूर्तता असल्यामुळे ते आपल्याला असे स्पष्टपणे दिसू शकत नाही. मग या सगळ्या फोटो किंवा जे काढलेले छायाचित्र असतात ते पाहण्यासाठी एक तंत्रज्ञान आहे, एक टूल्स आहे, एक किट आहे. आणि या किटचं आपण त्रिमिती दर्शकाचा एक साहित्य असं याला आपण म्हणूया. मग हे जे त्रिमिती दर्शक आहे हे प्रामुख्याने 2 प्रकारचे आहेत. म्हणजे एक प्रकारचं स्कॅनर म्हणूया किंवा एक प्रकारचं प्रिंटर, की ज्याच्यामध्ये आपण त्याला कमांड दिल्या गेल्यानंतर बाहेर जे काही प्रिंट येईल त्या तशा प्रकारचं. मग हे जे 2 प्रकारचे त्रिमिती दर्शक किंवा 3D डायमेन्शनल जे टूल्स आहेत त्याच्यातला पहिला आहे पॉकेट स्टिरिओस्कोप, म्हणजे एक प्रकारची दुर्बीणच म्हणूया. आणि दुसरं आहे मिरर स्टिरिओस्कोप किंवा दर्पण त्रिमितीदर्शी किंवा
ज्यामध्ये बसवलेला असतो त्यामध्ये. आता पहिला घेऊया पॉकेट स्टिरिओस्कोप किंवा छोटी त्रिमितीदर्शी. यामध्ये काय आहे की जी हवाई छायाचित्रे जी काढलेली असतात ती 3D डायमेन्शनल असतात आणि अशा हवाई छायाचित्रांची द्विरुक्ती म्हणजे ओव्हरलॅपिंग म्हणजे एकावर एक फोटो ठेवून दर्शवणारी एक जोडी वाचनासाठी व विश्लेषणासाठी वापरण्यासाठी. म्हणजे दोन फोटो एकाच दुर्बिणीखाली म्हणजे ठेवल्यानंतर ते ओव्हरलॅप करून तो त्याचा एक फोटो तयार होतो आणि सलग त्या फोटोचं वाचन करता येतं किंवा त्याचं निरीक्षण करता येतं. पॉकेट स्टिरिओस्कोप हे उपकरण हाताळायला व वापरण्यास अतिशय सोपे आहे. म्हणजे अगदी अर्धा बाय अर्ध्याचे असं थोडंसं एक साहित्य आहे. तुम्हाला जर फोटोमध्ये जर दिसले हा पॉकेट स्टिरिओस्कोप आणि हे 2 प्रकारचे भिंग लावलेले असतात आणि हे स्टँड आहे आणि या 2 भिंगांच्या खाली फोटोग्राफ्स ठेवल्यानंतर 2 फोटो एक इकडे आणि इकडे 2 फोटोग्राफ्स ठेवल्यानंतर ते एकावर एक केले जातात म्हणजे ओव्हरलॅप केले जातात आणि ओव्हरलॅप केल्यानंतर 2 फोटोंचा एक फोटो आपल्याला या 2 भिंगांमधून म्हणजे 2 डोळ्यांनी पाहिल्यानंतर ते छायाचित्र आपल्याला पूर्ण छायाचित्र आपल्याला दिसते. म्हणजे अशा प्रकारचं पॉकेट स्टिरिओस्कोप किंवा या छोटी त्रिमितीदर्शीमध्ये आपल्याला बसवलेले असतात. पॉकेट स्टिरिओस्कोप हे उपकरण हाताळायला अतिशय सोपे असते. त्याची किंमतसुद्धा कमी असते. त्यामुळे त्रिमिती हवाई छायाचित्रांचे म्हणजे 3D डायमेन्शनल एरियल फोटोग्राफ्सचे वाचन व विश्लेषण करण्यासाठी हे उपकरण अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाचे असते. हे उपकरण छोटेसे व खिशात ठेवण्यासारखे सुद्धा असते. म्हणजे यांचा आकार छोटाही असतो आणि मोठाही असतो. सहज मावणारे आणि सहज प्रत्येकाला परवडणारे अशा प्रकारचे हे उपकरण आहे आणि म्हणून या सर्व तांत्रिक बाबीला पॉकेट स्टिरिओस्कोप किंवा छोटी त्रिमितीदर्शी असे म्हणतात. मग या उपकरणामध्ये 2 बहिर्गोल भिंग असतात. मी आता तुम्हाला फोटो जो पॉकेट स्टिरिओस्कोपचा दाखवला त्याच्यातलंच 2 बहिर्गोल भिंग असतात. एक लहान दुपाईवर बसवलेले असतात. स्टँड असतं त्या स्टँडवर आणि त्या स्टँडच्या खाली अशा प्रकारे छायाचित्र ठेवून ओव्हरलॅप केल्यानंतर ते छायाचित्र निरीक्षण करता येते. अशा प्रकारे पॉकेट स्टिरिओस्कोप किंवा छोटी त्रिमितीदर्शीच्या संबंधित आपल्याला हवाई छायाचित्रांचा अभ्यास कशा प्रकारे आणि का करता येतो हे आपल्याला लक्षात येईल. याचा अभ्यास दूरसंवेदनासाठी विविध प्रकारचे ठिकाणं किंवा स्पॉट दिग्दर्शन किंवा त्याला निरीक्षण करण्यासाठीच पाहण्यात येतात आणि त्याच्यावर काही कमांड देण्याचा प्रयत्न करत असतात. दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे मिरर स्टिरिओस्कोप किंवा दर्पण त्रिमितीदर्शी. आता दर्पण स्टिरिओस्कोप किंवा दर्पण त्रिमितीदर्शी. आता हा बघा हा फोटो, हा दर्पण त्रिमितीदर्शक. आता मिरर स्टिरिओस्कोप आहे. हे 2 प्रकारचे भिंग आहे. हे इथे काच लावलेले असतात. हे स्टँड आहे आणि ही स्टँड 2 पायांची ही किती सेंटीमीटर उंची आहे ती म्हणजे ही साधारण 60 सेंटीमीटर म्हणजे मोठ्या प्रकारचं स्टँड. हे मोठे द्विरुक्त म्हणजे ओव्हरलॅप करणारे जे क्षेत्र असतात ते क्षेत्र किंवा फोटोग्राफ ओव्हरलॅप करून म्हणजे एकावर एक ठेवून म्हणजे जे मोठे फोटोग्राफ असतात ते या ठिकाणी या मिरर स्टेरिओस्कोपच्या खाली त्याचं निरीक्षण केलं जातं म्हणजे याचा वापर केला जातो. या उपकरणात 2 आरशांच्या जोड्या असून ते ठराविक कोन करून विशिष्ट अंतरावर एका स्टँडवर बसवलेले असतात आणि या दोन्ही आरशांमध्ये जे काही विशिष्ट अंतर असतं या अंतरावर ते 2 भिंग जोडलेले असतात. मी जे आत्ताच तुम्हाला मगाशी त्याची आकृती तुम्हाला दाखवली. आणि अशा प्रकारच्या माध्यमातून 2 छायाचित्र एकावर एक ठेवून ओव्हरलॅप करून एक मोठं छायाचित्र त्या ठिकाणी तयार होतं आणि त्याचा अभ्यास आपल्याला चांगल्या प्रकारे करता येतो. याचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की बारीक चित्र किंवा गोष्ट किंवा एखादं स्थान या छायाचित्रामधलं आपल्याला निरीक्षण करता येतं जे आपल्याला जे पॉकेट स्टिरिओस्कोपमध्ये पाहता येत नाही परंतु ते आपल्याला मिरर स्टिरिओस्कोपच्या माध्यमातून आपल्याला सहज पाहता येतं. आता पुढचा जो प्रमुख घटक आहे याच्यामधला विचलन पट्टी ज्याला आपण पॅरालॅक्स बार असे म्हणतो. ही आहे विचलन पट्टी. ही विचलन पट्टी आहे अशी लांब लचक. तर विचलनपट्टी यालाच पॅरालॅक्स बार म्हणजे काय की जेव्हा एकाच भूभागाचे 2 वेगवेगळ्या ठिकाणाहून छायाचित्र केले जात असताना दोन्ही भूभागातील घटकांच्या स्थानात विचलन झालेले आढळून येते. मूळ वैशिष्ट्यांची नैसर्गिक आकृती बदलते. जवळून केलेल्या छायाचित्राचे हे स्थान विचलन दिसून पडते.
पण दुरून केलेल्या छायाचित्रणात ते फारसे समजून येत नाही. भूपृष्ठावरील घटकांचा उंच भाग कमी अंतरावरून चित्रित झाल्यामुळे त्यात जास्त स्थान विचलित जाणवते. या उलट कमी उंचीच्या गोष्टीत हे स्थान विचलन म्हणजे ज्याला आपण पॅरालॅक्स बार असं म्हणतो, हे कमी होते. अर्थात विचलनपट्टी या उपकरणाचा वापर भूप्रदेशातील वैशिष्ट्यांची किंवा घटकांची उंची मोजण्याकरता असं, म्हणजे एक प्रकारचं हे उंची मोजण्याचं साधन आहे. जेव्हा आपण छायाचित्र त्या स्टेरेस्कोप किंवा पॉकेट स्टेरेस्कोपच्या खाली ठेवतो आणि त्याच्यातलं दोन ठिकाणामधलं जर अंतर मोजायचं असेल तर आपल्याला त्या विचलनपट्टी आता पॅरालॅक्स बारच्या साहाय्याने आपल्याला ते मोजता येऊ शकते. म्हणजे ए पासून तर बीपर्यंतचं जे काही अंतर असेल 7.8 सेंटीमीटर असेल तर ते हे या पट्टीच्या साहाय्याने किंवा याच्या माध्यमातून आपल्याला करता येऊ शकतं. अशा प्रकारे हवाई छायाचित्र किंवा त्यांचे काही विश्लेषणासाठी वापरण्यात येणारे काही या उपकरणांचा अभ्यास आपण केला. मित्रांनो, आता पुढचा जो मुद्दा आहे या प्रकरणाचा तो म्हणजे हवाई छायाचित्रे वाचनाची प्रमुख अंगे, अर्थात एलिमेंट्स ऑफ फोटो इंटरप्रिटेशन्स किंवा एरियल फोटोग्राफ्स ऑफ एलिमेंट्स. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे परीक्षेच्या दृष्टीने. हवाई छायाचित्रांचे वाचन व विश्लेषण करत असताना काही प्रमुख मुद्द्यांचा उपयोग हा महत्त्वाचा आहे. पहिला आहे आकृती, दुसरा आहे आकार, तिसरा आहे छटा, चौथा आहे पोत, पाचवा आहे छाया, सहावा आहे प्रारूप, सातवा आहे स्थान, आठवा आहे संबंध. अशा प्रकारचे 8 घटक या हवाई छायाचित्रांच्या वाचनाची प्रमुख अंग या मुद्द्यांमध्ये येतात. आता पहिलं आहे आकृती, याला शेप असं म्हणतात. म्हणजे आकृती जी हवाई छायाचित्रांच्या माध्यमातून आपण काढणार आहोत, एरियल फोटोग्राफ जे आपण बघणार आहोत किंवा काढणार आहोत. मग ही जी आकृती आहे म्हणजेच काय की प्राकृतिक घटकांच्या आकृत्या व आकारमानावरून हवाई छायाचित्रात ते ओळखता येते. म्हणजे एखादं छायाचित्र काढल्यानंतर एरियल फोटोग्राफ त्याच्यावरून आपल्याला ज्या आकाराचं जे स्थान असेल, म्हणजे उदाहरणार्थ एखादा शंकू आकार एखाद्या प्रदेशाचं असेल तर त्याला टेकडी म्हणायचं किंवा त्याला डोंगर म्हणायचं. म्हणजे अशा प्रकारच्या आकारावरून हवाई छायाचित्रामध्ये ते ठिकाण कोणतं आहे हे आपल्याला सहज लक्षात येईल. पुढचं आहे आकार, म्हणजे याला साईज असे म्हणतात. एखाद्या घटकाच्या लहान मोठ्या आकाराच्या कल्पनेवरून ते घटक ओळखता येते. उदाहरणार्थ रेल्वे मार्ग, मोटार मार्ग, वाहतूक मार्ग, सागरी जल वाहतूक मार्ग. म्हणजे आकृतीमध्ये किंवा छायाचित्रामध्ये ज्या प्रकारचा आकार दिलेला आहे त्या आकाराच्या लांबी रुंदीवरून आपल्याला सहजगत्या तो छायाचित्रांमधला तो कोणता स्पॉट आहे आणि कोणतं ठिकाण आहे, घटक आहे हे आपल्याला सहज ओळखता येते. तिसरं आहे छटा, याला टोन असं म्हणतात. म्हणजे छटा म्हणजे एक प्रकारचं एक रंग ज्याला त्या आकृतीला थोडासा दिला गेलेला असतो. हवाई छायाचित्र काळ्या पांढऱ्या रंगाच्या स्वरूपात असतात, अर्थात ब्लॅक अँड व्हाईट. त्यावरील वस्तू व दृश्य काळ्या पांढऱ्या व विविध कळल्या रंगाच्या छटात त्या दिसत असतात. म्हणजे थोड्या काळ्या थोड्या पांढऱ्या अशा प्रकारच्या एक थोडंसं रंगांची एक टेक्स्चर ज्याला आपण म्हणतो त्या प्रकारची छटा. उदाहरणार्थ पाणी ज्या भागात आहे त्या ठिकाणी काळी छटा दिसते. म्हणजे सर्वात जास्त डार्क ब्लॅक कलरचा जो स्पॉट असेल त्या ठिकाणी पाणी असेल. रस्ते असल्यास फिकट करड्या रंगाचा काळा कलर आपल्याला दिसेल. आता अशा प्रकारच्या या छटावरून आपल्याला त्या हवाई फोटोग्राफ छायाचित्रांचा अभ्यास करता येतो. पुढचं आहे पोत, टेक्स्चर. छटात वारंवार होत असलेल्या बदलास पोत असे म्हणतात. म्हणजे ज्या काही ब्लॅक अँड व्हाईट्स प्रकारच्या जे काही छटा आहेत त्या छटा वारंवार बदलत जातात आणि त्याला आपण पोत असं म्हणतो. या पोतामुळे छायाचित्रातील पिके, वनस्पती इत्यादी ओळखता येतात. एकाच प्रमाणात प्रकाश किरणे परावर्तित होणाऱ्या घटकांचा पोत एकच असतो. म्हणजे हे अशा प्रकारचं एक निरीक्षण आहे की जे निरीक्षण फोटोग्राफ त्याचा अभ्यास करताना आपल्याला लक्षात येईल. हवाई छायाचित्रात पोत अनेक प्रकारे दिसतात. उदाहरणार्थ रस्त्यांच्या कडेला लावलेले झाडांचा पोत, म्हणजे किंवा झाडांचा एक विशिष्ट प्रकारचा रंग किंवा एक आकार असेल, तो वेगळा रेखाकृती असू शकतो किंवा आयताकृती असू शकतो. म्हणजे पोत पाहण्याचं जे काही पद्धत अशा माध्यमातून आपल्याला लक्षात येईल की ही या ठिकाणी पोत आहे, कशा प्रकारची पोत आहे. पाचवं आहे छाया, अर्थात शॅडो म्हणजे सावली. भूपृष्ठावरील भूमी स्वरूपे ही कमी अधिक उंचीची आढळतात.
त्यांच्या सावल्यांमध्ये विविधता दिसून येते. या सावल्या हवाई छायाचित्रात दिसतात. त्या सावल्यांच्या सूक्ष्म अभ्यासावरून त्या सावल्या कोणत्या भू आकाराच्या आहेत त्या शॅडो अर्थात त्या सावलीवरून किंवा त्या छायावरून आपल्याला ओळखता येऊ शकते. अशा प्रकारे या छायांचा फार महत्त्वाचं उपयोजन या हवाई छायाचित्रामध्ये आपल्याला पाहता येईल. पुढचं आहे 6वं म्हणजे प्रारूप. याला आपण पॅटर्न म्हणतो. म्हणजे अनेक प्रकारचे प्रारूप किंवा भूरूपे आपण ज्याला नैसर्गिक किंवा भौगोलिक किंवा विशिष्ट प्रकारचे आहेत. छायाचित्रातील नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटकांचा अभ्यास करण्यासाठी प्रारूप या माध्यमातून त्याचा अभ्यास करावा लागतो. उदाहरणार्थ नद्यांचे नागमोडी वळण असेल, रेल्वे मार्ग असेल, भूरूपांचे प्रारूप किंवा त्यांचा आकार असेल, अशा प्रकारे विशिष्ट प्रारूप या प्रारूपच्या आकारावरून व ठिकाणावरून आपल्याला याचा अभ्यास करता येऊ शकतो. 7वं आहे स्थान. स्थान म्हणजे अर्थात साईट. एखाद्या घटकाच्या सानिध्यात दुसऱ्या घटकाचे जर सानिध्य आढळते, उदाहरणार्थ वाळवंटी प्रदेशामध्ये काही मशरूमचे रॉक्स असतील, खडक असतील, काही खननकार्य वाळूंमुळे झाल्यामुळे काही आकार प्राप्त होतील, काही बारखांड असतात. म्हणजे अशा प्रकारचे प्रदेश किंवा काही भूरूपे यांचं एका घटकामध्ये दुसऱ्या घटकांचं सानिध्य म्हणजे त्यांचं वास्तव्य आढळून येतं आणि याच वास्तव्यावरून त्या छायाचित्राचं स्थान आपल्याला लक्षात येईल. शेवटचं आहे 8वं संबंध, ज्याला आपण असोसिएशन्स असं म्हणतो. काही घटक असे असतात की त्यांचा परस्पर संबंध इतर घटकांशी असल्याने त्या घटकांच्या आकलनावरून निरीक्षणावरून दुसरा घटक समजतो. उदाहरणार्थ शहराचा जवळचा जो काही भाग असेल तो बगीचा आहे किंवा एखादा पार्क असेल किंवा एखादा थिएटर असेल, एखादा स्कूल असेल, म्हणजे त्याच्याजवळ काही ना काही ग्रामीण किंवा शहरी वस्ती आहे. म्हणजे अशा प्रकारच्या संबंधावरून त्या ठिकाणी आपल्याला निरीक्षण करता येते. हे अशा प्रकारचे हवाई छायाचित्र आणि या हवाई छायाचित्रांच्या माध्यमातून प्रामुख्याने 8 घटक हे आता आपण अभ्यासले आहेत. अशा प्रकारे यांचा अभ्यास आणि हे घटक आणि किंवा हे प्रमुख अंग परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. आता पुढचा मुद्दा जो आहे ह्या प्रकरणातला तो म्हणजे दूरसंवेदनाचे विविध क्षेत्रातील उपयोजन. हा मुद्दा आपण शेवटच्या प्रकरणात पण घेणार आहोत. GIS अर्थात जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम, भौगोलिक माहितीचे शास्त्र या विषयामध्ये सुद्धा आहे. तोच याच्यानंतरचा आपला भाग आहे. भूमी उपयोजन आणि भूआच्छादन किंवा नकाशा लेखन, नंतर मृदा नकाशा लेखन, जंगलव्याप्त नकाशा लेखन, जलसंपदा नकाशा लेखन. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये दूरसंवेदनाचं उपयोजन कशा प्रकारे आहे आणि कोणत्या सॅटेलाईट्स किंवा उपग्रहाच्या माध्यमातून एखादा नैसर्गिक जंगलव्याप्त किंवा नदी किंवा जे काही प्रदेश असतील या प्रदेश कसे अभ्यासले जातात, त्यांचा उपयोग काय केला जातो, काय तत्त्व मांडली जातात, कोणत्या तांत्रिक बाबी आहेत, या सर्व गोष्टींचं उपयोजन किंवा या सर्व गोष्टींचं या क्षेत्रांमध्ये असलेलं त्याचं महत्त्व दूरसंवेदनाच्या माध्यमातून आणि भविष्यात आपल्याला काही गोष्टी सांगता येतील का, काही त्याच्यावर काही मुद्दे आपल्याला ठळकपणे ते मांडता येतील का, या सर्व गोष्टींचा उपयोग या दूरसंवेदनाच्या माध्यमातून किंवा लँडसॅट जे विविध प्रकारचे उपग्रह जे पृथ्वीच्या कक्षेत सोडले जातात, या पृथ्वीच्या कक्षेत सोडल्या गेल्यानंतर काढलेली जी काही छायाचित्र ही उपग्रह विविध प्रकारच्या संस्थांना पाठवले जातात आणि अभ्यास करून दूरसंवेदनाच्या माध्यमातून काय काय निष्कर्ष काढता येऊ शकेल आणि 5 वर्षामध्ये किंवा येणाऱ्या वर्षामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये काय तरतूद करावी लागेल, अशा प्रकारचा अभ्यास या दूरसंवेदनाच्या विविध क्षेत्रांमध्ये उपयोजनामध्ये आपल्याला करता येईल. असं नाही की फक्त निसर्गातलंच आपल्याला दूरसंवेदनाचं महत्त्व आपल्याला समजेल. सर्व क्षेत्रामध्ये दूरसंवेदनाचा उपयोग केला जातो. मग लोकसंख्या, शहरीकरण, नागरीकरण, शेती, मृदा, वातावरणातला बदल, हवामानातला बदल, अतिपर्जन्य, पाऊस, पूर, महापूर, जंगलाला लागलेली आग, वणवा, नंतर नैसर्गिक आपत्ती, भूकंप, ज्वालामुखी, सर्व घटक यामध्ये समाविष्ट आहेत. सर्व घटकांचा अंतर्भूत किंवा सहभाग यामध्ये असतो. म्हणजे या अंतर्भूत घटकांचा अभ्यास केला जातो. इतक्या महत्त्वाचं उपयोजन या दूरसंवेदनामध्ये आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपलं 3रं प्रकरण अर्थात हवाई छायाचित्रांचे वाचन व विश्लेषण आणि दूरसंवेदनाचे उपयोजन हे या ठिकाणी संपलेलं आहे.